नमस्कार, शुभ सकाळ मैत्रिणींनो. सकाळी सकाळी बघा पाणी चालू केलेलं आहे आपले हंडे वगैरे भरायला आणि चाललंय वट्ट्यावरती. तर म्हणलं चला वट्टाही धुवून काढावा. तर मैत्रिणींनो आज आहे बारस. तर तुम्हाला या एकादशी झाल्यानंतर बारशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मैत्रिणींनो आज आहे वाघबारस म्हटल्यावर आमच्या इकडं जवळच 10-12 किलोमीटर असणार आहे अंतर. तर तिथे कळमजाई देवी आणि त्या दर्शनाला जायचं आहे मैत्रिणींनो. तर आता आवरून सावरून घेणार आहे घरातील स्वयंपाक आणि मग जाणार आहेत त्या यात्रेला. तर मैत्रिणींनो उद्याचा यात्रेचा ब्लॉग नक्की बघा, एकदम छान बनणार आहे. तर चला आज मस्तपैकी मी शेवभाजी बनवणार आहे आणि दुपारून जाणार आहे तर यात्रेला. मैत्रिणींनो मला बनवायची आहे आज सकाळी सकाळी मस्तपैकी शेवभाजी. कारण कालच आपली एकादशी झाली आणि एकादशी झाल्यानंतर आज आहे बारस. तर ही बारस सोडण्यासाठी बनवायची आहे शेवभाजी. तर बघा इकडे सोनेरी होईपर्यंत कांदा परतवलेला आहे. या कांद्यामध्ये मी थोडंसं आलं टाकून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं लसूण पाकळ्या आणि टोमॅटो. तर आता ह्याची आपल्याला चांगली छान अशी पेस्ट करून घ्यायची. तर चला आता टोमॅटो पण मी 2 कट केलेले. आता टोमॅटो कांदा हे सगळं परतून घेते आणि छानपैकी आपलं मिक्सरच्या भांड्यातून वाटण करून घेणार आहे. आणि मग आपली घरगुतीची शेव काढलेली आहे तर त्याची शेवभाजी बनणार आहे आज मस्तपैकी. तर मैत्रिणी छानपैकी आता इकडे आपल्या जे काही टोमॅटो कांदा होता परतून झालेला आहे. मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे हा सगळा मसाला. तर चला झटपट आता ही आपली शेवभाजी बनणार आहे मैत्रिणी. आणि याचं तर मी वाटण करून घेणार आहे. त्यामध्ये ना थोडंसं मैत्रिणी मी आधीच खोबरं भाजून ठेवलेलं. तर चला आता थोडंसं खोबरं याच्यामध्ये ऍड करून आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचं वाटण करून घेऊ. इकडे बघा मैत्रिणी आपलं मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटण झालेलं आहे. आणि इकडे मी कढईमध्ये तेलही तापाय ठेवलेलं आहे. आता आपलं छान तेलही तापलेलं आहे. तर हा मसाला मस्तपैकी आता याच्यामध्ये परतून घेणार आहे मैत्रिणी. तर बघू शकताय मैत्रिणी मस्तपैकी आपला मसालाही परतून झालेला आहे. बघा छान असं साईडने तेलही सुटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जास्त काही मसाले टाकायचे नाहीत. जे काही आपण वाटण केलं तेच परतवलेलं आहे. आपल्याला मसाला काय टाकायचा आहे मैत्रिणींनो. इकडे कांदा लसूण मसाला, मिरची पावडर आणि हळद. तर एवढंच आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि मस्तपैकी आता परतून घेणार आहे मैत्रिणींनो. तर हे बघा मैत्रिणी मस्तपैकी आपला मसाला हे परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी चवीनुसार आता मीठ टाकून घेते मैत्रिणींनो. आणि याच्यामध्ये आपण आधी थोडंही पाणी मसाला वाटताना मिक्स केलं नव्हतं. मग आता थोडंसं कोमट पाणी टाकणार आहे. कारण कोमट पाण्याने मैत्रिणींनो याची चव आणि टेस्ट छान वाढते. ते बघा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच मी कोमट पाणी टाकले. आणि आता छानपैकी उकळी येऊन देऊ. उकळी आल्यानंतर याच्यामध्ये वरतूनच आपण एकदम शेव टाकणार आहे. मस्तपैकी आज आपला शेवभाजीचा बेत बनणार आहे मैत्रिणी. तर चला आता 5 मिनिटं उकळी येऊ देऊ. तर बघा मैत्रिणी इकडे मस्तपैकी आपल्या या रश्श्याला उकळी आलेली आहे. चांगला कट बसलेला आहे. तर आता मी इकडं थाळी बनवून घेते आणि याच्यामध्ये मैत्रिणी वरतून टाकणार आहे मी शेव. बघा मस्तपैकी आता आपल्या इकडे शेवभाजी होणार आहे. कारण शेव टाकल्यानंतर सुक्क बनतं म्हणून जरा रस्ता बेताचा धरलेला आहे मैत्रिणी. तर सगळं सलाड वगैरे घेतलेलं आहे आणि इकडे रस्ताही घेतलेला आहे प्लेटमध्ये. आणि हे बघा आपली घरची शेव आहे. तर ती शेव आता मी याच्यामध्ये थोडीशी टाकून घेणार आहे मैत्रिणी. आणि वरतून परत 1 चमचा घेणार आहे. आणि सोबत मैत्रिणी खाण्यासाठी दही पण घेतलेलं आहे. आणि इकडे केलेले आहे चपाती. तर चपाती मैत्रिणी मी 2 पुड्याचे केलेले आहे. तर बघा 2 पुडे केलेत परंतु चपातीचे 2 पुड सेपरेट निघतात असे. तर अशी मस्तपैकी गरमागरम चपाती बनवलेली आहे. आणि असं आजचं आपलं जेवण आहे मैत्रिणी. बारस सोडण्यासाठीची आजची थाळी. तर बघू शकताय मैत्रिणी इकडे मस्तपैकी बनवलेली आहे थाळी. तर कसं वाटलं आज शेवभाजी आपली घरच्या घरी एकदम झटपट बनवलेली आहे. बघा मस्तपैकी आता झालेला आहे बेत आणि आम्ही बसलेलो आहे जेवायला. इकडं आव्हानलाही थाळी केलेली आहे मस्तपैकी. आता ते जेवतायत. बघूया कशी झालेली आहे शेवभाजी. कशी झाली हो? 1 नंबर झाली. आवडली का? आवडली. बघा असा आहे आमचा आज बारस सोडण्याचा बेत. करा बाय व्हिडिओला आपल्या. तर मैत्रीण करते इथंच व्हिडिओला समाप्त.